डिजिटल जगात आज एक प्रचंड धक्का बसलाय आणि हा धक्का बसलाय जगातील सर्वात प्रभावशाली उद्योजक एलॉन मस्क यांच्या प्लॅटफॉर्म एक्सला। होय, युरोपियन युनियननं मस्क यांच्या एक्सवर तब्बल 1080 कोटी रुपयांचा दंड ठोठावलाय। कारण काय तेच पुढे या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। नमस्कार, मी श्रेयस पांडे, तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत। एलॉन मस्क यांच्या मालकीच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स म्हणजेच पूर्वीचं ट्विटरला युरोपियन युनियननं मोठा आर्थिक दंड ठोठावलाय। डिजिटल नियमांचं उल्लंघन आणि लाखो वापरकर्त्यांच्या सुरक्षिततेशी झालेला खेळ यामुळे हा दंड ठोठावण्यात आलाय। युरोपियन आयोगानुसार एक्सने डिजिटल सर्व्हिसेस ॲक्ट युरोपचा डिजिटल कायदा यातील 3 अत्यंत महत्त्वाच्या नियमांचं उल्लंघन केलंय आणि त्यातील सर्वात गंभीर आरोप म्हणजे ब्लू टिकच्या डिझाईनमधील फसवणूक। होय, तोच ब्लू टिक जो वापरकर्त्याला ओळख देतो। ईयूचं म्हणणं आहे हे डिझाईन इतकं भ्रम निर्माण करणार आहे की सामान्य वापरकर्ता एका क्षणातच फसवणुकीचा बळी ठरतो। स्कॅम वाढू शकतात, फेक अकाउंट्स तयार होऊ शकतात आणि प्लॅटफॉर्मवरील विश्वास पूर्णपणे ढासळू शकतो। त्याचबरोबर जाहिरातींच्या डेटाबेसमध्ये पारदर्शकता नाही, हा दुसरा गंभीर आरोप आहे। रिसर्चर्सना आवश्यक डेटा सहज मिळत नाही, त्यामुळे फेक जाहिराती ओळखणं कठीण होतं आणि चुकीची माहिती पसरवणं अधिक सोपं होतं। तिसरा आरोप एक्सने म्हणजे मुद्दामून संशोधकांना डेटा ॲक्सेसपासून रोखलं आणि डिजिटल जगामध्ये पारदर्शकतेवरच प्रश्नचिन्ह उभं राहिलं। युरोपियन आयोगानं स्पष्ट सांगितलं आहे, फसवणूक, जाहिरात लपवणे आणि संशोधनात अडथळा आणणे युरोपियन डिजिटल कायद्यांमध्ये पूर्णपणे अस्वीकार्य आहे। या निर्णयाने मस्क यांच्या प्लॅटफॉर्मला तगडा झटका बसलाय आणि एक संदेश जगभरात पसरलाय, डिजिटल प्लॅटफॉर्म मोठे असोत किंवा शक्तिशाली, पारदर्शकता आणि सुरक्षितता ही आता पर्याय नसून कायदेशीर जबाबदारी आहे। तुम्हाला याबाबत काय वाटतं हे कमेंट करून नक्की सांगा आणि असेच ग्लोबल अपडेट पाहण्यासाठी न्यूज 18 लोकमतला सबस्क्राइब करायला विसरू नका।